चला तर आज मस्त बाजारात मिळतात असे गरमागरम समोसे घरीच बनवूयात। अगदी सोप्या पद्धतीने अगदी छान असे हे समोसे बनतात। तर त्याच्यासाठी इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडासा ओवा घ्यायचा आणि तो हाताने चोळून घालायचा। हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं। यानंतर एक छोटी वाटी आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत आणि तेल सगळ्या पिठाला छान असं चोळून घ्यायचंय। तेल पिठाला चोळून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। इथे पहा कणिक मळून घेतलेली आहे, खूप जास्त घट्ट सुद्धा नाही आणि अगदीच पातळ सुद्धा मळून घ्यायची नाही। कणिक बाजूला ठेवते आणि ती झाकून ठेवायची आहे। याचबरोबर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय। याच्यामध्ये हिरवी मिरची, धने, लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटण पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं। याचबरोबर इथे मी 4 बटाटे शिजवून त्याच्या साली काढून घेतलेला आहे आणि बटाटा मॅश करून घेतलेला आहे। फ्रेश वाटाणा थोडासा शिजवून घेतलाय। इथे कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली। कढईमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे आणि बडीशेप याच्यामध्ये परतून घ्यायची। यानंतर याच्यामध्ये जे वाटण घातलेले ते घालून ते सुद्धा परतून घ्यायचं। यानंतर हळद, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घालून ते परतून घ्यायचं तेलामध्ये। यानंतर मॅश केलेला बटाटा घालायचा, थोडासा परतायचा आणि जे शिजून घेतलेले वाटण आहे ते सुद्धा घालून घ्यायचे आणि यानंतर याच्यामध्ये चाट मसाला घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचंय। अगदी छान असं इथे समोसाचं स्टफिंग तयार आहे। मस्त अशी बटाट्याची भाजी तयार आहे। वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची आणि आता हे मिश्रण बाजूला काढून थंड होण्यासाठी ठेवायचंय। जी कणिक आपण मळून घेतलेली होती ती भिजलेली आहे, त्याच्यातील एक गोळा मी घेतलेला आहे आणि आता त्याची चपाती लाटून घ्यायची। चपाती लाटून घेत असताना खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड ठेवायची नाही, अशी मीडियम अशी ठेवायची। चपाती लाटल्यानंतर याला मधोमध असं चाकूने कट करून घ्यायचं। एक भाग घ्यायचा, त्याला अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं अगोदरच। यानंतर जसं तुम्हाला दिसतंय अशा प्रकारे याला समोसाचा शेप देऊन घ्यायचा आणि याच्यामध्ये स्टफिंग भरून आता समोसा बंद करून घ्यायचा। अगदी मस्त असे समोसे बनतात। अशाच प्रकारे आता पहा मी दुसरा सुद्धा समोसा बनवून घेतलेला आहे आणि 4-5 समोसे बनवून घेतल्यानंतर आता ते तळून घ्यायचे आहेत। समोसे तळून घेण्यासाठी कढईमध्ये भरपूर असं तेल गरम होण्यासाठी ठेवलंय। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये समोसे घालून घ्यायचे आणि समोसे जोपर्यंत अगोदर आपोआप वरती येत नाहीत तोपर्यंत ते पलटी करायची नाहीत। समोसे वरती आल्यानंतर ते अलटी पलटी करत छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। समोसे छान तळून झालेले आहेत, ते बाजूला काढून घेतलेले आहेत। समोसे म्हटलं की हिरवी मिरची आलीच, तर हिरवी मिरची सुद्धा तळून घ्यायची आणि मस्त गरम गरम कुरकुरीत असे बाजारात मिळतात असे समोसे तयार। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।